नीट लक्ष द्या बेटा. केमिकल रिएक्शंस, केमिकल रिएक्शन का मतलब है हाउ कार्बन कंपाउंड केमिकली रिएक्ट. मतलब कार्बन कंपाउंड अगर आप कंबशन करो उसका तो वो कैसे रिएक्ट होंगे. ठीक है. सबको पता है फ्यूल में कौन सा सब्सटेंस प्रेजेंट होता है. फ्यूल में होता है कार्बन, मिथेन. CNG मध्ये मिथेन असतो, इथेन पण असतो. म्हणजे बेसिकली काय प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये. हो, गॅशियस फॉर्म मध्ये असतं, पण काय प्रेझेंट असतं बेटा. हाइड्रोजन आणि कार्बन. त्याला काय म्हणतो आपण कलेक्टिवली हाइड्रोकार्बन. बरोबर. जब भी हाइड्रोकार्बन बर्न होगा तो ये हमेशा ध्यान रखो कौन सी दो चीज़ें आपको मिलनी है. एक मिलना है आपको CO2, दूसरा मिलना है आपको H2O. ठीक है. इसके साथ हमें हीट मिलती है, वो हमें एज अ फ्यूल हीट एनर्जी देती है टू रन आवर व्हीकल और वॉट एवर. ठीक है. अभी दूसरा एग्जाम्पल लेके देखते हैं. ये मीथेन है. अगर मैंने इथेन लिया इसके जगह C2H6 लिया प्लस O2, बॅलन्सिंग मध्ये फरक पडेल. हां हो. CO2 प्लस H2O प्लस हीट. आता बेसिक तुम्ही रिएक्शंस बघून घ्या. इथेनॉल घेऊ. हमें पता है इथेनॉल इज ऑल्सो यूज एज अ फ्यूल क्योंकि इट इज़ अ क्लीन फ्यूल और वो हम क्या कर सकते, प्रोड्यूस कर सकते हैं. ठीक है. मतलब इथेनॉल शुगर केन के मोलासिस से प्रोड्यूस किया जा सकता है, हमने साइंस 2 में पढ़ा है ये. लेकिन पेट्रोल हम नहीं बना सकते. ठीक है ना. तो पेट्रोल में इथेनॉल डाल के अभी एज अ फ्यूल वो यूज करते हैं. इसका भी यही आएगा बेटा. तुम्ही म्हणाल मॅडम इथे ओ आहे ते बॅलन्स होणार याच्यामध्ये सगळे, पण बेसिक तुम्हाला लक्षात येते का की काय लिहिती आहे मी सगळीकडे. म्हणजे कुठलाही हाइड्रोकार्बन असेल तरी आपण काय लिहिणार आहे, CO2 प्लस H2O प्लस हीट. ओके. अभी इसको बैलेंस करने के लिए क्या करना पड़ेगा. पहला देखो बेटा, पटकन सांगा, बॅलन्सिंग मध्ये वेळ नको आता. H2 काय करू रे, 2 इथं 2 घ्यायला लागेल. 2O2 इथं 2 घ्यायला लागेल. झालं बॅलन्स. बघा बरं झालं. C2H6 इथे तर पहिले 3 घ्यावं लागेल. H6 आहे ना. 2CO2. आता सांगा मला 2C झाला, 3H झाले. O किती झाले. हां O7 झाले. मग काय करायचं. 4 वगैरे घेतलं का होईल का. बघायला लागेल इथेनवाली. अल्कोहोलची बघू. मी हे खोडते आत्ता तात्पुरतं, बॅलन्सिंगमध्ये जास्त आत्ता वेळ नको घालायला. आपण करूही बॅलन्स, प्रॉब्लेम नाही. याचं काय होईल बघा. किती C आहेत, 2 C आहे. म्हणजे मला इथं 2 घ्यायला लागेल. ठीक आहे. H किती आहे, 3 प्लस 2 प्लस 1, 3. हां 3 बरोबर 3. O कितने हो गए, 2 इंटू 2 4, 4 प्लस 3 7, 3 प्लस 2 5, 5 प्लस 2 7. झालं. इथेनचं बघू आपण थोड्या वेळाने. ठीक आहे. हां O3च आहे. मग इथं बॅलन्स करावं लागेल आपल्याला त्याला. ओला का. हाँ यहाँ पे ओ, हाँ बरोबर ना रे. O7 आहे ना. 3 बरोबर. 3 इंटू 2 6, 6 प्लस 1 7 बरोबर. आता झाले. हायड्रोजन पण बॅलन्स झालेत ना आणि ऑक्सिजन पण. नाही इथे काहीतरी इथे गडबड होती आहे ना. CO2 बघावं लागेल तो 4 नी किंवा 3 नी. 3 नी नाही होत आहे ते. C2H6 होईल ना इथे. होतं सगळं होतं बरोबर. ठीक है. बघूया आपण ते. बेसिकली तुम्हाला ध्यान में आई है कि दिस इज कंबशन रिएक्शन. ये कौन सा रिएक्शन है, कंबशन रिएक्शन. कंबशन रिएक्शन में व्हाट आर द प्रोडक्ट, कार्बन डाइऑक्साइड, वाटर एंड हीट.
ठीक है। सो दिस हाइड्रोकार्बन कैन बी यूज एज अ फ्यूल। सब फ्यूल में प्रेजेंट होता है, इथेन भी प्रेजेंट होता है फ्यूल में, तो वो बर्न होगा। पार्थ काही समज कळतंय का त्यातलं तर सांगा. हां सांग अश्विन, काही सुचत असेल तर. मला जे सुचत नाही सांगू शकता. बडबड फालतूची नाही करायची बेटा, काही कामाचं असेल तर बोला. आपण करू नंतर किंवा तुम्ही करून आणा, आता मला दुसरं शिकवायचं आहे. सो दिस इज कंबशन रिॲक्शन. ठीक आहे, आता ठीक आहे, थोडंसं बाजूला ठेवा बेटा ती रिॲक्शन. करा तुम्ही, नंतर करा, मी पण ट्राय करते, होईल ती बॅलन्स. ठीक है, नाउ अभी ऑक्सीडेशन रिएक्शन देखते हैं. व्हाट इज ऑक्सीडेशन रिएक्शन? ऑक्सिडेशनच आहे का रे, दुसरी कुठले? ऑक्सिडेशन रिएक्शनच आहे. सो व्हाट इज ऑक्सिडाइजिंग एजंट? ऑक्सिडाइजिंग एजंट, हाँ, जो नेसेंट ऑक्सीजन प्रोवाइड करतो. मतलब इसमें ऑक्सिडाइजिंग एजंट एक लगेगा हमें, ऑक्सिडाइजिंग एजंट. तर नीट लक्ष द्या, इथे ऑक्सिडाइजिंग एजंट घेणार आहे आपण अल्कलाइन KMnO4. KMnO4 म्हणजे पोटॅशियम पर मॅग्नेट. और ॲसिडिफाईड म्हणजे ॲसिड टाकलेलं थोडंसं, K2Cr2O7, याचं नाव आहे पोटॅशियम डाइक्रोमेट और क्रोमेट, याचं नाव है पोटेशियम पर मैग्नेट. ठीक है, नाउ यहाँ पे ये जो येलो से लिखे हुए हैं मैंने, ये दोनों, ये क्या है बेटा, क्या है दोनों? ये है ऑक्सीडाइजिंग एजेंट. व्हाट इज द मीनिंग ऑफ ऑक्सीडाइजिंग एजेंट? हु मेक अवेलेबल, ये क्या करेंगे, मेक अवेलेबल, अवेलेबल ऑक्सीजन, ऑक्सीजन फॉर अदर सब्सटेंस. अदर सब्सटेंस के लिए वो क्या करेंगे, ऑक्सीजन अवेलेबल करके देंगे. ठीक है, तो वी विल सी, यहाँ पे रिएक्शन देखते हैं. CH3CH2OH. मी फक्त थोडी वेगळ्या पद्धतीने लिहिते, पुस्तकात जी आहे त्याच्यापेक्षा. तर इथे आपण लिहिणार अल्कलाइन, अल्कलाइन KMnO4. इसमें गिव रीजन में भी क्वेश्चन आता है, वो मैं आपको बताती हूँ. अल्कलाइन KMnO4, मैं थोड़ा इरेज करते बेटा यहाँ था. अल्कलाइन KMnO4, तो यहाँ पे आपको मिलेगा बेटा, इसका मिलता है आपको इथेनॉल है ना, ये इथेनॉल का मिलेगा आपको इथेनोइक ॲसिड. आता नीट लक्ष द्या इथे, मी इथे काय लिहिते बघा फक्त. 2O, जब ब्रैकेट में O लिखा जाता है, दे आर कॉल्ड एज नेसेंट ऑक्सीजन. नेसेंट म्हणजे हे मॉलिक्यूल मध्ये नाही. ठीक है, इसको कहते हैं नेसेंट ऑक्सीजन. दे हैव द कैपेसिटी टू किल जर्म्स. जब भी ऑक्सीडाइजिंग एजेंट वाटर प्यूरिफिकेशन के लिए यूज होता है, तब उसमें का नेसेंट ऑक्सीजन रिलीज होता है, एंड दैट नेसेंट ऑक्सीजन विल रिएक्ट विद जर्म, एंड फिर उसको वो नेसेंट ऑक्सीजन किल करता है. अगर आपको ही आया था ना कि व्हाट इज द सब्सटेंस विच इज यूज फॉर द वाटर प्यूरिफिकेशन, ऑक्सीडाइजिंग एजेंट. ठीक है, तो ऑक्सीडाइजिंग एजेंट में क्या होता है, समझ में आया? ऑक्सीडाइजिंग एजेंट क्या प्रोवाइड करता है बेटा, नेसेंट ऑक्सीजन, एंड दैट नेसेंट ऑक्सीजन विल रिएक्ट विद जर्म. जर्म के साथ रिएक्ट होगा और फिर उसको किल करेगा. तो अपना मोटिव क्या है वाटर प्यूरिफिकेशन में, टू किल द जर्म्स बाय ॲडिंग द ऑक्सिडायझिंग एजंट. समजते? असं जेव्हा ब्रॅकेटमध्ये लिहायचं असलं तर याला नेसेंट ऑक्सिजन म्हणतात. O2 लिहू नका याला, O2 म्हणजे ऑक्सिजन होतो, हा काय आहे, नेसेंट ऑक्सिजन. ठीक आहे, आता इथे लक्ष द्या, हे बरोबर नाही खरं, पण मी तुम्हाला सांगते लक्षात ठेवायला. ही कशी लक्षात ठेवायची, हा H2O बाहेर पडला, हा O बघा बाहेर पडलेला पण दाखवते मी, इकडे H2O बाहेर पडला. हा आता काय शिल्लक आहे बघा, रिकाम्या जागा सांगा मला. CH2, C आणि H असं झालं, बरोबर. इथे OO किती आहे बेटा, दोनदा आहे. OO किती आहे, दोन आहेत. काय झाला हा बघा, चालत नाही. बरं, CH3COOH काय झाला हा, काय झाला हा, ॲसेटिक ॲसिड. व्हॉट इज द UPSC नेम ऑफ ॲसेटिक ॲसिड? हां, दोन आहे ना रे. आता कसं काय याला मिथॅनोइक म्हणता रे, मिथॅनोइक ॲसिड, इथॅनोइक ॲसिड, मिथॅनोइक नाही. ठीक है, इथॅनोइक ॲसिड. समझ में आया?
मतलब इथेनॉल का जब ऑक्सीडेशन होगा तो आपको क्या मिलेगा, इथेनोइक ऍसिड. हां, विनेगरचा कंटेंट मिळेल किंवा कॉन्स्टिट्युएंट मिळेल. समजलं. आता अजून एक गोष्ट जी मूर्ख सारखी करतो आपण, ती इथं चूक सांगते, ती तुम्ही लिहू नका, फक्त लक्षात घ्या. हो, ठीक आहे. इथे लक्ष द्या बेटा. CH3, बोला ते बोला चला. CH3, हर्षित चौधरी बोल. CH2OH प्लस टू ओ पुस्तकात लिहिलेलं नाही आहे, तुम्हाला नसेल लिहायचं तर नका लिहू, तुमची मर्जी, पण समजण्यासाठी मी सांगितलं. अल्कलाईन KMNO4, इकडे लक्ष द्या. आता आपण जी चूक करतो ती काय करतो, मॅडमनी OH काढला आणि OHच्या जागी काय लिहिलं, काय दिसतंय मला इथं, COOH, विदाऊट नोईंग किती कार्बन आहेत. मी असं लिहिते इथे CH3 CH2 COOH. काय फरक आहे याच्यात? हा प्रोपेनोइक ऍसिड झाला आणि हा कोण आहे, इथॅनोइक ऍसिड. म्हणजे इथॅनॉलचा काय मिळतो, इथॅनोइक ऍसिड. इथॅनॉलचा प्रोपेनोइक ऍसिड मिळतोय का नाही, त्याला उठव. इथेनॉलचा प्रोपॅनोइक ऍसिड मिळतोय का नाही. इथेनॉलचा काय मिळणार आहे, इथॅनोइक ऍसिड. येते लक्षात, हे लक्षात ठेवा. ऑन ऑक्सीडेशन इथेनॉल कन्वर्ट टू इथेनोइक एसिड. इथेनोइक एसिड मतलब आपको वो ध्यान रखोगे प्रैक्टिसिंग के लिए तो समझ में आएगा. टेक्स्ट बुक में क्लियर दिया हुआ है बेटा, आपको उसका कुछ नहीं समझ में आएगा की काय रिएक्शन आहे. पाठ करण्याशिवाय पर्याय नाही. बोलू नका रे. समजलं सगळ्यांना हे? त्याच्यानंतर ही जी रिएक्शन आहे ही आहे ॲडिशन रिएक्शन. एडिशन रिएक्शन. एडिशन रिएक्शन का ये एडिशन रिएक्शन का ये आपको क्या देखना है, देखो अनसैचुरेटेड का सैचुरेटेड होगा. ये सैचुरेटेड है कि अनसैचुरेटेड है, डबल बॉन्ड मतलब अनसैचुरेटेड है. ठीक है, ये देखो ये सैचुरेटेड है कि अनसैचुरेटेड है, बताओ मुझे. अनसैचुरेटेड. ठीक है, क्या नाम है उसका, काय नाव है याचं, इथिन. ठीक है, यहाँ पे मैं क्या करती हूँ, H2 ऐड करती हूँ. H2 ऐड करती हूँ अक्रॉस द डबल बॉन्ड. यहाँ पे आपको कैटालिस्ट लगेगा एक निकेल नाम का, निकेल और PD पैलेडियम, ये कैटालिस्ट है. कैटालिस्ट विच इंक्रीजेज द रेट ऑफ द रिएक्शन. अभी ये H ना बेटा अक्रॉस द डबल बॉन्ड ऐड होगा. देखो ये डबल बॉन्ड टूट जाएगा, डबल बॉन्ड टूटेगा तो सिंगल बॉन्ड रहेगा. ये H मैं इस तरह से लिखती हूँ, ये वाला ऑलरेडी H है, ये H है, ये H है और ये H है. ये जो H2 में H है वो एक यहाँ पे ऐड होगा और एक यहाँ पे होगा. क्या बन गया ये, इथेन से. समझ में आया? प्लॅटिनम दिलं का, PD PT. ठीक आहे, निकेल प्लॅटिनम पॅलॅडियम काय पण यूज करू शकता. आलं का लक्षात? कॅटॅलिस्ट ॲज अ कॅटॅलिस्ट यूज होतो. लेस रिएक्ट त्याचं करायचं काय आपल्याला, कॅटॅलिस्ट हां रिॲक्ट होत नाही. चला कोणाला हवं आहे परत, हे बघा CH2 डबल बॉन्ड CH2 कसं बेटा याचं स्ट्रक्चर आहे बघा. हा H, हा H, हा H आणि हा H. हा CH2 डबल बॉन्ड CH2. H ॲड होणार आहे, H2 ॲड होणार आहे, एक H इथे ॲड होणार आहे, दुसरा H इथे ॲड होणार आहे. त्याच्यासाठी हा डबल बॉन्ड तोडायला लागेल, कारण मी असाच इथे जर ॲड केला तर काय झाले, कार्बनला किती बॉन्ड झाले, 5. म्हणून आपण काय करणार, तो बॉन्ड तोडणार आणि इथेन, इथिनचा इथेन म्हणजे अनसॅचुरेटेड का सॅचुरेटेड किया. ठीक है, दिस इज एन एग्जाम्पल ऑफ हाइड्रोजनेशन ऑफ ऑइल. ये हाइड्रोजनेशन ऑफ ऑइल आहे. एकच दिलंय का रे याच्यात? हा मग काही प्रश्नच नाही. त्यांनी काहीच लिहिलेलं नाही ना तिथे. काय चाललंय, काहीच लिहिलेलं नाही, ते काहीच लिहिलेलं नाही तर यांनी हायड्रोजनेशन ऑफ ऑइल साठी दिलं आहे. व्हॉट इज मीन बाय हायड्रोजनेशन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज हायड्रोजनेशन.
हायड्रोजनेशन. तुम्हाला एक आपलं JPNVला एक प्रश्न आला होता, व्हेजिटेबल ऑइल प्लस एक फिल इन द ब्लँक होती, ॲरोवरती निकल कॅटालिस्ट होता आणि पलीकडं घी का काहीतरी लिहिलेलं होतं है ना. हे तुम्हाला हे लिहायचं होतं तिथं H2. ठीक है, तो वो उन्होंने वहाँ पे मेरे ख्याल से फर्स्ट या केमिकल रिएक्शन वाला दिया था. तो हाइड्रोजनेशन ऑफ ऑयल मतलब क्या? हाँ, वनस्पति ऑयल से, मतलब वेजिटेबल ऑयल से वेजिटेबल क्या बनाते हैं? घी बनाते हैं. तो वेजिटेबल ऑयल इज अनसैचुरेटेड एंड वेजिटेबल घी इज द सैचुरेटेड. कळत आहे का? वेजिटेबल ऑयल कैसे होता है? अनसैचुरेटेड. एंड वेजिटेबल घी कैसे होता है? सैचुरेटेड. तो H2 कैसे ऐड होता है ये समझ में आया आपको? देखो यहाँ पे भी अक्रॉस द डबल बॉन्ड, ये डबल बॉन्ड हट जाएगा, सिंगल हो जाएगा यहाँ पे, और देखो HH ऐड कर दिया नीचे उन्होंने. समझता है? सो व्हाट इज द इंडस्ट्रियल एप्लीकेशन ऑफ एडिशन रिएक्शन? इंडस्ट्रियल एप्लीकेशन ऑफ एडिशन रिएक्शन इज द हाइड्रोजनेशन ऑफ ऑयल टू गिव द वनस्पति घी और फ्रॉम द वेजिटेबल ऑयल और वनस्पति ऑयल, जो भी है लिखा हुआ है. आया समझ में सबको? नक्की. This is the property of unsaturated hydrocarbon. This is the characteristic, ये ध्यान में रखो. This is the characteristic property of, बोलू न करे, property of unsaturated hydrocarbon. समजेल? नीट लक्ष द्या. मी परत एकदा सांगते, बाय द एंड ऑफ दिस बैच में आपको टेक्स्ट बुक, नोटबुक, मतलब टेक्स्ट बुक क्लोज करना है, नोट्स क्लोज करना है, बोर्ड भी क्लोज करूंगी. सारे रिएक्शन लिखना है खुद से. खूप मुलांचं लक्ष नाही आहे, मला लक्षात येते. टाइमपास वाटतोय आपल्याला, पेपर तपासले नाही पाहिजे असे लिहिलेले आहेत. दाखवते मी तुम्हाला. अजूनही पेपर लिहिता येत नाही, बोर्डाचे पेपर लिहिणार आहे आपण 2 महिन्यांनी. स्वतःचा पेपर बघा एकदा 40 मार्कांचा. काही तर लिहिता आलं पाहिजे. मान्य आहे अभ्यास पूर्ण नाही झाला, काहीच नाही झालाय. आणि तरी आपला हा ॲटिट्यूड असतो क्लासमध्ये बसल्यावरती. सो एडिशन रिएक्शन समझ में आया? व्हाट इज द इंडस्ट्रियल एप्लीकेशन ऑफ एडिशन रिएक्शन? हाइड्रोजनेशन ऑफ ऑयल. हाइड्रोजनेशन ऑफ ऑयल का मतलब है एडिशन ऑफ हाइड्रोजन टू वेजिटेबल ऑयल टू गिव द वेजिटेबल घी बाय एडिशन ऑफ H2. तुमच्या पुस्तकात तुम्हाला जी आली होती रिएक्शन JPNV, वेजिटेबल ऑयल ऐसे लिखा था, प्लस ये फिल इन द ब्लैंक था, यहाँ पे निकल कैटालिस्ट था, और यहाँ पे लिखा था वेजिटेबल घी. You have to add on this only H2. हाँ, इथे लिहायचं होतं H2 बस. ही होती रिएक्शन ही ती. हां, आता काय झालं, व्हेजिटेबल ऑइल आणि ही रिएक्शन तुमची केमिकल रिएक्शन्स आणि इक्वेशन्स मध्ये आहे अशी दिलेली. ठीक आहे. आणि ही जी रिएक्शन आहे ही तो लेसन तेव्हा नव्हता ना त्यांना, कुठला कार्बन कंपाऊंड. नाही तर ही रिएक्शन त्यांनी मे बी अशी पण दिली असती, अशी पण देऊ शकले असते. म्हणजे व्हेजिटेबल ऑइलचा स्ट्रक्चर काय असतो, खरं असा असतो, त्यांनी दिला नाही तुमच्या पुस्तकात, असा असतो. हा असं लिहिलंय ना, तर इथे RR असे असतात. RRचा अर्थ काय होतो की, नाही RR सांगते मी, काय सांगते आधी ऐकून घ्या पूर्ण. RRचा अर्थ काय असतो, व्हेजिटेबल ऑइलमध्ये CH2 नसतं ना प्रत्येक वेळी. समजतंय का? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये किती पण लांब कार्बनची चेन असू शकते. R क्या रिप्रेजेंट करता है? R रिप्रेजेंट करता है कि वो कार्बन का चेन है, कितना भी लंबा हो सकता है. उसमें 40 कार्बन है, 50 कार्बन है. तो ये H2 कहाँ ऐड हो रहा है? अक्रॉस द डबल बॉन्ड. समजतंय का? R काय रिप्रेझेंट करतो इथे तुम्हाला नाही आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ ते. पण हे असं असतं व्हेजिटेबल ऑइल, म्हणून तुम्हाला काढून दाखवलंय. तुम्ही हीच लिहिणार आहे, काही न लिहिता. इथं काहीच नाही लिहायचं. तुम्हाला जेव्हा हायड्रोजनेशन ऑफ ऑइल येईल, हायड्रोजनेशन ऑफ ऑइल येईल, तेव्हा तुम्ही इथे H पण नाही लिहायचा. समजतंय? कारण हायड्रोजनेशन ऑफ ऑइलचा फॉर्म्युला थोडी इथिन आहे रे. समजतंय का? ऑइलचा फॉर्म्युला इथिन थोडी आहे. ऑइल तर किती पण लांब हायड्रोकार्बन कंटेन करू शकतो.
पाम ऑलिव्ह ऑइल वेगळा करतो, ऑलिव्ह ऑइल वेगळा करतोय. प्रत्येक ऑइलचा वेगळा फॉर्म्युला आहे. तुम्ही प्रत्येक ऑइलचं थोडी लिहिणार आहे. तो फॉर फॉर ओनली रिप्रेझेंटेशन इथे त्यांनी दिलेलं आहे. काहीच दिलं नाही याचा अर्थ इथे आर आर आहे. तुम्ही लिहू नका, पुस्तकात नाही आहे तर नका लिहू. पण हे असं असतं व्हेजिटेबल ऑइल. आर रिप्रेजेंट एनी ऑइल, वेजिटेबल ऑइल, पाम ऑलिव्ह ऑइल, जो भी लिंसीड ऑइल, जो भी पता है, पाम ऑइल, हे जे पुस्तकात आहे तेच लिहायचं. तुमचं मॉडेल आन्सर शीट याच्यानेच बनते, पुस्तकातल्याच याच्याने बनते. हां, CH2 आली का सांगून टाक एकदाची. थांब. काय केलंस? हां, अरे बापा रे, 7O2, 7O2 4CO2, हे मिनिमम नंबर आहे नक्की? बरं ठीक आहे, प्रत्येकाला घरी जाऊन ट्राय करा. नाही लिहायची ही नका लिहू पेपरमध्ये, ठीक आहे. ही आहे तर ही या दोनपैकी कुठली तरी आठवू शकते. 7 परत नाही आठवलं, परत मार्क जायचे आपले, ठीक आहे. पण हे मी तुम्हाला एक ॲडिशन सांगून ठेवलं, फक्त पुस्तकात नाही ना ती, मला वाटते. हो, हा प्रश्नच नाही विचारायचा परत आता. एक्झाममध्ये बॅलन्स इक्वेशनच लिहायचे. आलं बेटा लक्षात? सो नाउ वी विल सी सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बोलू नका. सबस्टिट्यूशन रिॲक्शन. व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्यूशन, स्वराज? सबस्टिट्यूशनचा अर्थ काय होतो? सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे कोण? रिॲक्शन जाऊ दे, सबस्टिट्यूशनचा अर्थ काय? अश्विन देवळेकर, सबस्टिट्यूशनचा अर्थ काय? हां, एकाच्या जागेवर दुसरा येणे. तर इथे लक्ष द्या. अभी सब्स्टिट्यूशन रिएक्शन CH4 मतलब ये मीथेन है. व्हाट इज दिस? ये मीथेन है, ये Cl2 गैस है, ठीक है. दिस इज सनलाइट. सनलाइट के प्रेजेंस में, जब भी कुछ प्रेजेंस में आपको एरो पे लिखना है तो ये ऐड ऑन करना ही होता है. इधे लक्ष द्या. यहाँ पे मैंने ये CH4 है, प्लस लिखा है ClCl. आता लक्ष द्या बेटा इकडे. आता काय करू आपण, याला एक ब्रॅकेट करते म्हणजे हा रिमूव्ह होणार आहे म्हणून. काय शिल्लक राहते सांगा बरं? CH3 हा इथे ऍड करा, तो निघाल्यावरती CH3Cl प्लस HCl. सब्स्टिट्यूशन हुआ. कार्बन सॉरी हाइड्रोजन के जगह कौन सब्स्टिट्यूट हुआ, ये निकल गया, तो ये यहाँ पे आ गया. ओके. अभी हमेशा ध्यान रखो, जब भी सब्स्टिट्यूशन रिएक्शन आता है तो आपको 4 रिएक्शन लिखने पड़ेंगे. हाफ 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 सांगते का ते, कारण हे चारही हाइड्रोजन कशाने रिप्लेस होणार आहेत बेटा? Cl ने रिप्लेस होऊ शकतात आणि होतात, ठीक है. नाम हम बाद में देखेंगे. फिर से यहाँ पे देखो, प्रोडक्ट सांगा काय आहे? CH3Cl प्लस Cl2 लिहिते आता डायरेक्ट. आता एक H काढायचा, अजून एक Cl ऍड करायचा. एक H काढला म्हणजे CH2Cl2 प्लस HCl. बरोबर. शार्वी नेक्स्ट सांग मला. हे इथे घे. CH2Cl2 प्लस Cl2 काय होईल बेटा? CHCl3 प्लस HCl. लास्ट वन काय येईल रिएक्शन? CHCl3 प्लस Cl2 CCl4 प्लस HCl. ठीक आहे. आता एक गोष्ट, हां, जसा एक H काढलाय ना, हा एक शिल्लक राहिला होता तो काढून टाकला मी. हा बरोबर ना? हां, नावं बघा याची, नावं ठेवायची आहे, जे पटकन जमतं आपल्याला नावं ठेवणं दुसऱ्याला. दिस इज क्लोरो मिथेन,
दिस इज क्लोरोमिथेन, ठीक है. दिस इज डायक्लोरोमिथेन. दिस इज ट्रायक्लोरोमिथेन. ट्राय म्हणजे तीन, तीन क्लोरीन आहे, एक कार्बन आहे म्हणून मिथेन. आणि हा टेट्राक्लोरोमिथेन. हो, नावं ठेवायची ना, आवडतं की नाही आपल्याला. हां, दिस इज क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म ऐकलं असेल सगळ्यांनी. सो CHCl3 इज द क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म माहिती आहे आपल्याला की, हां बरोबर. तो दिस इज क्लोरोफॉर्म है ना. व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ दॅट क्लोरोफॉर्म आपल्याला बेशुद्ध करू शकते, ठीक आहे. आलं बेटा एवढं लक्षात. कुठल्या कुठल्या रिॲक्शन आपण बघितल्या. कंबशन रिॲक्शन, ॲडिशन, हां पहिले नंतर ऑक्सिडेशन रिॲक्शन, त्याच्यानंतर ॲडिशन रिॲक्शन, अँड लास्ट वन आपण पाहिली सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ऑल दीज प्रॉपर्टीज ऑफ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाउंड्स, ठीक है. ये सारे कार्बन कंपाउंड के केमिकल प्रॉपर्टीज है, ठीक है. मैं एक बार रिकॉल करती हूँ, बाद में मैं ये बोर्ड बंद करूँगी. आपका नोटबुक मतलब टेक्स्ट बुक भी क्लोज होगा. फ्रेश पेज पे पीछे वाले अपने इस पे नोटबुक के पेज पे आपने रिएक्शंस लिखना है, ठीक है. नाही उद्या, आत्ता नाही तर. आत्ता हे बंद करणार ना मी. तू आत्ताच नोटबुक बंद करशील, टेक्स्ट बुक, आणि आत्ताच लिहिशील. हां ठीक है. एक बार रिकॉल करो. देखो बेटा, कंबशन रिएक्शन में पर बाहर जा. कंबशन रिएक्शन में CH4 प्लस O2, एरो पे हमने क्या लिखा था, कुछ नहीं लिखा था. हीट दोगे तो वो क्या होगा, कार्बन डायऑक्साइड H2O. C2H6 ची रिॲक्शन नका लिहू तुम्ही, डायरेक्ट इथेनॉल वरती या, ठीक आहे. हां हां लिहू शकता ना, ओके. नाही, हीट ही एक्झोथर्मिक आहे, हीट तुम्हाला मिळणार आहे ना, ठीक आहे. हां नका, हीट इकडे लिहिली होती ना आपण, एक्झोथर्मिक आहे म्हणजे. हो लिहू शकता ना, मिळतेच ना कंबशन मध्ये हीट, त्यासाठीच आपण कंबस कर. हो हो, हीट प्लस लाईट. हां एकच मिनटं बेटा.